नमस्कार, मी संदीप जगताप आणि आपण पाहत आहात भीमप्रहार न्यूज मराठी। आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण अशा एका घटनेकडे पाहणार आहोत ज्यामुळे पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात मोठी खळबळ उडाली आहे। एका दलित समाजातील तरुणीच्या कथित अपहरणापासून सुरू झालेले हे प्रकरण आता गंभीर गुन्हे, राजकीय चर्चा आणि सामाजिक वादाच्या केंद्रस्थानी पोहोचला आहे। फिर्यादीनुसार माजी नगराध्यक्षसह 11 जणांवर अपहरण, दरोडा, विनयभंग, शस्त्र कायद्याचे उल्लंघन आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत। तर दुसरीकडे काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। मात्र पोलिसांनी अद्याप या प्रकरणाला लव्ह जिहाद म्हणून अधिकृत दुजोरा दिलेला नाही। नेमकं त्या रात्री काय घडलं, या प्रकरणात कोणाची नावं समोर आली आणि या संपूर्ण प्रकरणामुळे दौंडमध्ये निर्माण झालेलं वातावरण नेमकं काय सांगतं, चला पाहूया आजचा स्पेशल रिपोर्ट। 28 जुलैची मध्यरात्र दौंड शहरातील एका दलित कुटुंबाच्या आयुष्यात भीतीचं वादळ घेऊन आली। फिर्यादीनुसार काही जण शस्त्रांसह घरासमोर पोहोचले। घरात घुसण्यापूर्वी तरुणीच्या आईला मारहाण करण्यात आली। तिच्या डोक्याला पिस्तूल लावून धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे। यानंतर घरात जबरदस्तीने प्रवेश करून कपाटातील रोकड आणि गळ्यातील सोनसाखळी हिसकावून घेतल्याचा आरोप फिर्यादीत आहे। त्यानंतर संबंधित तरुणीला जबरदस्तीने एका कारमध्ये बसून घेऊन गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या घटनेनंतर दौंड पोलीस ठाण्यात 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्यात अपहरण, दरोडा, गृह अतिक्रमण, विनयभंग, शस्त्र कायदा आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत विविध कलमांचा समावेश करण्यात आला आहे। या आरोपींमध्ये दौंडचे माजी नगराध्यक्ष धर्मांध बादशाह शेख याचेही नाव असल्याने या प्रकरणाने राजकीय वर्तुळातही मोठी चर्चा निर्माण केली आहे। या प्रकरणानंतर धर्मांध बादशाह शेख याच्या नावाशी संबंधित जुन्या गुन्ह्याच्या चर्चांनाही पुन्हा उधाण आले आहे। यापूर्वी त्याच्या विरोधात विविध प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याची नोंद आहे। घटना घडल्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला आहे। सोशल मीडियावर विविध पोस्ट व्हायरल होत आहे। काही संघटनांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी केली असून अन्यथा मोठ्या जनआक्रोश मोर्चाचा इशारा दिला आहे। या प्रकरणात सर्वात महत्त्वाची भूमिका पोलीस तपासाची असणार आहे। दौंडमध्ये घडलेली ही घटना केवळ एका दलित कुटुंबापुरती मर्यादित नाही, तर कायदा सुव्यवस्था, महिलांची सुरक्षा आणि समाजातील वाढता तणाव या सर्व मुद्द्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित करते। मात्र कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेचा सन्मान करणे आवश्यक आहे। या प्रकरणातील प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू। अशाच नवनवीन स्पेशल रिपोर्टसाठी पाहत रहा भीमप्रहार न्यूज मराठी। नमस्कार, मी संदीप जगताप।